माजी आमदार डॉक्टर संजय रायमुलकर यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमानिमित्त आयोजित कार्यक्रमाचं सविस्तर वृत्त. बुलढाणा उन्नती लाईव्हचे मुख्य संपादक गजानन दुतोंडे यांनी घेतलेल्या सविस्तर माहितीनुसार बहेकर विधानसभा मतदारसंघातील मायबाप जनता हीच आमचं कुटुंब असे भावनिक उद्गार जानेफळ येथील माजी आमदार डॉक्टर संजय रायमुलकर यांनी वाढदिवसाच्या कार्यक्रमानिमित्त बोलताना काढले. पुढे ते म्हणाले की विकासात्मक कामासाठी आणि सुखदुःखाच्या वेळी शिवसैनिकांच्या दुसऱ्याच्या दारात जाऊ देणार नाही. जानेफळ जिल्हा परिषद सर्कलच्या शिवसेना कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांच्या वतीनं घोटी येथील माजी सरपंच किशोर गव्हाड पाटील यांनी माजी आमदार डॉक्टर संजय रायमुलकर यांच्या वाढदिवसाचा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी गव्हाड पाटील यांनी 2 क्विंटल ज्वारीची भाकरी आणि उडदाच्या डाळीचं स्नेहभोजन ठेवलं होतं. यावेळी किशोर पाटील गव्हाड म्हणाले की डॉक्टर संजय रायमुलकर हे महाभारतातील दानशूर कर्णाप्रमाणे आहेत. कोणताच आविर्भाव न ठेवता जेवढी विकास कामं करता येतील आणि कार्यकर्त्याला मदत करता येईल, सुखदुःखात धावून येता येईल एवढं काम डॉक्टर संजय रायमुलकर यांनी केलं आहे. महाभारतातील श्रीकृष्ण अर्जुनाची उदाहरण देऊन उपस्थितांना भावनिक केलं. कार्यक्रमाचे अध्यक्ष कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती माधवराव जाधव होते. डॉक्टर संजय रायमुलकर यांचे जानेफळ शहरात आगमन होताच फटाक्याची आतिषबाजी करण्यात आली. ढोल ताशाच्या गजरात माजी आमदार रायमुलकर यांची जगदंबा माता मंदिरापर्यंत मिरवणूक काढण्यात आली. यावेळी प्राध्यापक सचिन जाधव व संजय रायमुलकर या दोघांची लाडू तुला मोहन धोटे यांनी केली, तर किशोर गव्हाड, शिवसेना शहर प्रमुख सचिन राजूरकर, शिवसेना उपप्रमुख उमेश सदावर्ते, युवासेना शहर प्रमुख आकाश सवळतकर, शिवसेना विभाग प्रमुख अशोक बोरकर, अशोक पसरटे, मदन होणे, संजय उत्पुरे यांनी भला मोठा गुलाब पुष्पहार डॉक्टर रायमुलकर आणि प्राध्यापक सचिन जाधव यांना घालून स्वागत केलं. यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी, भाजपचे डॉक्टर सतीश कुलकर्णी, डॉक्टर धनराजजी राठी यांसह पदाधिकारी मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित होते. सत्काराला उत्तर देताना माजी आमदार डॉक्टर संजय रायमुलकर संघाला कुठल्याच प्रकारे निधी कमी पडू देणार नाही. माजी आमदारपेक्षा जास्त निधी खेचून आणणार आणि विकास कामं करणार आणि गेले कित्येक वर्षापासून मी समाजाच्या सुखदुःखात सहभागी आहे आणि राहणार. जेव्हा शिवसैनिकांना काही गरज पडल्यास दुसऱ्याच्या दारात जाऊ देणार नाही असे भावनिक उद्गार काढले. यावेळी उपस्थित जनसमुदाय भारावून गेला. येत्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांमध्ये आपले शिवसेनेचे उमेदवार मोठ्या मताधिक्यानं निवडून द्यावे असेही आवाहन केलं. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन लोणीकाळे येथील सरपंच जवंजाळ यांनी केलं, तर आभार शिवसेना शहर प्रमुख मंडू उर्फ सचिन राजूरकर यांनी मानले.